दिवसाची सुरुवात येशूबरोबर. एक मनुष्य खूप संध्याकाळी खूप थकून कामावरून येतो आपल्या, आणि तो घराकडे येत असताना घराच्या बाजूलाच असलेला एक कुत्रा त्याला पटकन चावतो आणि मग त्याला इतका राग येतो, पण तो तरी तसंच घरात जात नाही, परत तसाच बाहेरूनच जातो, डॉक्टरकडे घेतो, इंजेक्शन घेतो आणि तो परत आपल्या घरी येतो. घरी आल्यावर बेल दाबतो. बायको जी असते ही स्वयंपाकघरात असते, त्याच्यामुळे तिला यायला थोडासा उशीर होतो. ती दरवाजा उघडल्यानंतर तो त्या बायकोवर जोरात ओरडतो आणि चिडतो, आणि त्या बायकोला काही समजत नाही की नक्की काय झालेलं आहे, आणि ती रागारागामध्ये स्वयंपाकघरामध्ये जाते आणि ती स्वयंपाकघरामध्ये जाऊन रागामध्येच स्वयंपाक करायला लागते. एवढ्यात तिचा लहान मुलगा येतो आणि काहीतरी खाण्यासाठी तो डबे वगैरे शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याच्यातून काही डबे फळीवरून खाली पडतात आणि जोरात आवाज येतो. आणि मग ती बायको अगोदरच चिडलेली असते, ती त्या या मुलावर जोरात चिडते आणि जोरामध्ये ती त्याच्यावर ओरडते. त्या मुलाला, लहान मुलाला सुद्धा राग येतो आणि रागारागात तो त्याच्या घराच्या बाहेर येतो, आणि बाहेर असलेला तोच कुत्रा जो त्याच्या वडिलांना चावलेला असतो त्याला एक जोरात लाथ मारतो आणि त्याला सगळा राग त्याच्यावर काढतो. बघा, हे सगळं कसं फिरून परत एका जागी येतं. ज्यावेळेस आपल्याला राग येतो त्यावेळेस कुठेतरी एक थांबण्याची गरज असते. बघा, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. गेल्या वेळेस मी एक सुंदरसं चित्र बघितलं होतं. त्या चित्रामध्ये बऱ्याच अशा 8-10 आगपेट्याच्या काड्या, मॅचस्टिक्स अशा जवळजवळ लावलेल्या अशा, तर ते चित्र होतं. आणि असं दाखवलं होतं की पहिली काडी पेटलेली आहे, ती पेटून जवळजवळ अर्धी झालेली आहे. त्यामुळे दुसरी काडी थोडी पेटलेली आहे, तिसरी काडी थोडी पेटलेली आहे. परंतु 5वी काडी जी आहे ही खाली सरकलेली आहे. त्यांच्या लेवलला नाही, तर ती थोडीशी खाली सरकलेली आहे. याचाच अर्थ आग जी आहे ही 4थ्या काडीपर्यंतच येईल. 5व्या काडी स्वतःहून खाली गेलेली आहे, म्हणजे त्या काडीला आग लागणारच नाही, पण बाकीच्या काड्यांना सुद्धा आग लागणार नाही. बघा, आपल्याला देवाने ख्रिस्ती म्हणून आपल्याला सहन करण्यासाठी येशूसारखं उदाहरण आपल्यासमोर ठेवलेलं आहे. येशू ख्रिस्ताचं उदाहरण आपल्यासमोर आहे. ह्यात आपल्याला सहन करण्यासाठी देवाने आपल्याला शिकवलेलं आहे. ह्यात पवित्र आत्मा आपल्याला मदत करत असतो, तो आपल्याला सहाय्य करत असतो. आपण सहन करून त्यातूनच मार्ग काढणे हे नेहमी गरजेचे असते. एक काडी दुसऱ्याला पेटवते आणि मग तशी आग पसरत जाते. जेव्हा आम्ही चुकतो किंवा रागावतो, आपल्या मनाचं नाही तर पवित्र आत्म्याचं ऐका. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 37 आणि 8वं वचन, Psalm 37 and verse 8. राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर, जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.